स्वागत आहे आपला नवचैतन्य कम्युनिटीमध्ये. ना गोळी ना औषध ना इंजेक्शन या टाईटलवर आपण आतापर्यंत 13 दिवस जवळजवळ सर्व ग्रहांना हील केले. तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या मला कॉमेंट्समध्ये कळवा. कारण ग्रह हे आपल्या जसं म्हणतात पिंडी ते ब्रह्मांडी, त्यामुळे त्यांचे आपले निकटचे संबंध आहेत. तर आपल्याला कोणत्या ग्रहाचं हिलिंग करायचं आहे, हे ज्या ग्रहाचं हिलिंग केल्यानंतर तुम्हाला अतिशय आनंदी उत्साही वाटेल त्या ग्रहाचं तुम्ही हिलिंग साधारण एक 9 दिवस करा किंवा 11 दिवस करा आणि त्याचा अनुभव घ्या की तुम्हाला काय परिवर्तन जाणवतं. कारण सृष्टीचा नियम आहे की परिवर्तन हा नियम आहे. तर तुम्ही ह्या हिलिंगचा फायदा घेऊन तुमचं जीवन अधिक सुसह्य, आनंदी, सकारात्मक आणि ध्येयपूर्ण बनवा. धन्यवाद. स्वागत आहे आपलं नवचैतन्य कम्युनिटीमध्ये. ना गोळी ना औषध ना इंजेक्शन या टायटलवर मी मंजिरी बहाडकर, लाईफ कोच, EFT प्रॅक्टिशनर, ओपोनोपोनो, प्राणिक हिलिंग, रेकी हिलिंग यासारख्या अनेक मोड आले. आपण प्रत्येक ग्रहाबद्दल जो ट्रिगर होता, सूर्य, बुध, मंगळ, गुरु, शुक्र, शनी, युरेनस, नेपच्यून, प्लुटो आणि पृथ्वी, आपण जवळजवळ सगळ्या ग्रहांचा ट्रिगर रिलीज केलाय. हा रिलीज करण्यामागचा हेतू काय आहे, तर आपल्याला त्या ग्रहांना हिलिंग पाठवतोय. आपण त्यांच्याबद्दल सकारात्मक विचार करतोय. आणि जेव्हा युनिव्हर्सचा नियम आहे, जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीकडे लक्ष देता तेव्हा ती वाढते, जेव्हा लक्ष देत नाही तर ती वाढत नाही. तर हे ग्रह तुमचं जीवन घडवतात हे तर तुम्हाला माहित आहे, पण ते घडवणं पण तुमच्या हातात आहे. कारण प्रत्येक ग्रहाशी कोणतं चक्र निगडीत आहे हे मी तुम्हाला डिटेल सांगितलंय. आणि तुम्हाला स्वतःला असा कोणत्या ग्रहाचा ट्रिगर आहे ते तुम्ही जाणा. आणि तुम्हाला कोणत्या ग्रहाबद्दल जास्त काही वाटतं असं तर ते तुम्ही तो व्हिडिओ बघून 7 दिवस करा आणि तो ट्रिगर रिलीज करा. बाकीचे तुम्ही तुमच्या सोयीनुसार करा. कारण जेव्हा तुम्ही ह्या ग्रहाबद्दल ट्रिगर रिलीज करणार आहात तेव्हा तुमची बॉडी फ्रेश होणार आहे. कारण त्या चक्राकडे पण तुमचं लक्ष जाणार आहे आणि चक्राकडे लक्ष दिल्यानंतर त्या चक्राला ऊर्जा पुरवली जाते, हे आपण शिकलोय. तर तुम्ही तुमचं जीवन अतिशय आनंदी, सुखमय, आरोग्यमय बनवण्यासाठी हे सर्व ट्रिगर रिलीज करणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही कराल अशी मी तुम्हाला म्हणजे हे सांगते की तुम्ही करा, बघा आणि मला नक्की कमेंट्समध्ये कळवा की काय झालं. मी तुमच्या कमेंट्सची जरूर वाट पाहत आहे. धन्यवाद.